पनवेलला आपला कसा झाला स्वागत? एक नंबर स्वागत झाला, असं स्वागत कधीच नाही झाला. फुलं वगैरे टाकलेले एक नंबर वगैरे एक नंबर वाटला. अरे यही तो बात है दिसई वाले की यार, बच्चे को टाइम टाइम पे कमी नहीं पड़ना चाहिए. 5 मिनिटापूर्वी जेवण केलं लगेच मोठा राज आहे भाई दिसई वाल्यांना. सो गाईज आता आलो नावड्याच्या स्कूलमध्ये. आता झालोय ते इंटर, कारण की नाही इथं आपला जेवणाचा कार्यक्रम आहे ना तो इथे आहे ना. आपले सर्व पालखीचे मेंबर, आपली पालखी आणि आपले डीजेवाला वगैरे पुढे आलेत. तिकडे देखील आपले भाऊस वगैरे साईडला थोडीशी हवा खातात, कारण की ऊन खूपच जास्त लागते ना. आता इथं आपलं जेवण आहे, बघूया कसं काय ते. गाय जिथं आम्हाला जेवण भेटलं पण नाही ना, आपले सर्व भाऊ लोक जेवण पण केलं यार. सो आता आमच्या सर्वांचं जेवण झालं उत्तम प्रकारे ना. आता ना खूपच जास्त ऊन लागतं ना, कारण की 3:30 वाजतात. आता आमची पालखी इथे निघालं आहे देखील. आता थेट आपली आजुलीमध्ये आहे, कारण की खूपच जास्त ऊन वगैरे लागतं ना आपल्या पोरांना. मामा वगैरे आहेत देखील नक्कीच. दादा मागे बोलू ना आपण. नमस्कार. हॅलो. पालखीसाठी आपले गमशे वगैरे उत्तम सोय, कारण खूपच जास्त पोरांना आपले ऊन वगैरे लागत आहे ना. आणि टोप्या दिल्यात प्रोटेक्शनसाठी. आपले बाबू पण आहेत देखील. बाबूला सर्वात पहिले मामाने गमछे दिले, आम्हाला नाही दिला यार. पालखी निघेल आणि कॅमेरामॅन पुढे आलेत. हे आपले कॅमेरामॅन, तिथे सर्वात मोठा कॅमेरामॅन आपल्या सोबत आहे, कारण की सर्वांना ना पालखीची मेहनत दिसते पण त्याच्या मागली मेहनत नाही दिसते. कॅमेरामॅन माते की जय. जेवण झालं. हा येलो करा द्या रिस्पेक्ट द्या थोडी. अरे 5 मिनिट करा ते यार, तुम्ही रिस्पेक्ट द्या. अच्छा खाऊ कुठला येऊ कम्प्युटर बेटा. फेमस ब्लॉगर आकाश दादा देखील आहेत आणि एवढी एक्साइटमेंट आणि एकदम मजा येते ना, कारण की हा खरंच पालखी आहे ना, खरंच खूप मजा येते. पालखीमध्ये जी एनर्जी येतं आपल्याला देवीच्या भेटीला जाण्यासाठी आपल्या आईच्या. नक्कीच तुम्ही देखील या पुढच्या वर्षी आपल्या पालखीमध्ये. सो आम्ही आताच 3:30ला जेवण केलं आणि जरा थोडंसं चालायला स्टार्ट केलं आणि थोडंसं फक्त 5 मिनिटं चाललो. त्याच्यानंतर आता 5च मिनिटं झाले, 5च मिनिटं का. 3:30ला काहीतरी आजुलीवर आज ना नावड्यावर निघालोय आणि फक्त 5 मिनिटं चाललोय आणि लगेच आपला चहाचा प्लेस आला. इकडे आहे ओरियम मॉलचं थोडंसं पाठी आहे ना बाबा. फक्त 5 मिनिटं झालं, 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं चहा आहे. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही पालखीला या, खाय प्यायची खूप म्हणजे खूपच मजा आहे. 5 10 मिनिटाला नुसतं खायला असतं ना बाबा. आता जस्ट 5 मिनिटावर जेवण केलं, आता लगेच चहा. दादा ऐका ना, आपला अजून क्वेश्चन आहे. आता 3:30ला 5 मिनिटापूर्वी जस्ट नाश्ता केलता, जेवण केलता. अरे यही तो बात है दिसई वाले की यार, बच्चे को टाइम टाइम पे कमी नहीं पड़ना चाहिए. 5 मिनिटापूर्वी जेवण केलं लगेच. मोठा राज आहे भाई दिसई वाल्यांचा. नक्कीच मित्रांनो, तुम्ही देखील या. तुम्ही तर बघितलंच आपल्या ब्लॉग मध्ये भावाच्या कुठे कुठे नाश्ता होता आणि कुठे कुठे जेवायला आहे. कुठल्या गोष्टीची कमी नाही, कारण का आईचा आपल्यावर हात आहे. चला, जय एकविरा. जय एकविरा. चला गाईज, आपल्यासोबत काडीचे मामा देखील आहेत आणि बाबू देखील आहे. ऐकर बाबू. आणि पाण्याची मुक्त सेवा मात्र आपले काका करत आहेत. एक मजा. काका मामा बाबा काय पण बोलू शकतो. आणि आपले देशगावचे दादा देखील भेटल्यात. त्यांना मी सकाळपासून शोधतो होतो पण आपले दादा नाही भेटले. पाणीला दादा भेटले आपल्याला. दुसरे दादा पण आहेत आपले, भेटून भारी वाटला ना. आता मला वाटतं दादा 5 मिनिटापूर्वी आपण जेवलेलो 3:30ला ना. आता लगेच नाश्ता काय आहे ना. बघा ना पालखीला किती आपली पालखीची सोय असते ना. देशीच्या पालखीला असं असतं, तर नक्की तुम्ही सर्वांनी अजून आवर्जून पालखीला या. ए बाबू, इकडे सर्वात पहिले वडापाव घेतले बाईने, सर्वात पहिले. तिकडे पाठी मी खायची सुरुवात केली यार. कसं थोडी असतं, अजून आम्हाला भेटला पण नाही. आले डायरेक्ट वडापाव. हे घ्या रे घ्या का कुठं सिस्टमॅटिक पद्धतीने चटणी अशा प्रकारे थोडी बस. थँक्यू. पद्धत बघा, पद्धत
दादा चटणी टाकायची पद्धत बघा, युनिक. एक एक वडापाव खाली, इकडे 2-2 वडापाव, इकडे बघा दुसरा वडापाव, अजून 2-2 आणि 2 खाल्ले. पाहू शकता 7वा वडापाव याचा 7वा गावा गे पूर्ण खायासाठी झाली हो. पालखीला 3 दिवस नुसतं खायासाठी झाले, बाकी काहीच काम नाही आता. कान कोण द्या. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जायचा आताच आमचा नाश्ता झाला. नाश्ता म्हणजे चाय वगैरे केला देखील 1 नंबर वाटला. आणि आताच आमचं जेवण पण झालं 3:30 वाजता. त्याच्यानंतर नाश्ते वगैरे. आणि आता आम्ही पोचलोय कुठे, पनवेल ओरियन मॉलच्या थोडासा पाठी आहे. आता ओरियन मॉलमध्ये आपला एकदम भयानक असा स्वागत होणार आहे. कारण तसं केलं ना दरवर्षांचं स्वागत एकदम भारीच होतं, हे वर्षी देखील होणार आहे. सो बघूया कशा प्रकारे, कारण की ते वरतून फुलं वगैरे टाकतात ना. एक नंबर वर्षभर त्याच गोष्टीची वाट बघत असतो. काय सोन्यासारखा नाही तर सोन्याचा दिवस उगवला आहे देखील आज. कारण की आपली मानाची एकूडाईची मानाची पालखी कारल्याच्या डोंगराला पोहोचणार आहे देखील. 7 तारखेला पोहोचेल. तरी तुम्हाला सर्वांनी नक्कीच या. ज्याला कोणाला टाइम भेटेल ना, 7 तारखेला आपली संध्याकाळी पोहोचणार पालखी, 7:30 पर्यंत. ज्याला कोणाला टाइम भेटेल ना त्यांना नक्कीच या.
दादा दरवर्षी पालखीला येतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे देखील, कारण की आपले 3 वर्ष आपले ब्लॉग येतात. त्यानंतर दादा असतो ना, दादा त्याच्यापेक्षा आधीपासून येतो पालखीला तेव्हा. तरी किती वर्ष साधारणपणे? मी 2013-14 आलो, त्याच्यानंतर बंद झालो आणि डायरेक्ट मग 22, 23, 24, 25 5वा वर्ष चालत आणि 6व्या वर्षी सेवा. नक्कीच एक नंबर देखील. आणि पालखीला भरपूर आनंद आहे आणि भरपूर मुले वाढल्यात. खूपच हे वर्षी 100 मुले वाढले. 100 मुले वाढले. एक्साइटमेंट जास्त, खूप जास्त नाचलं देखील. अरेंजमेंट खूप चांगलं आहे तिथे पनवेलला आपला कसं झाला स्वागत? एक नंबर स्वागत झाला. असं स्वागत कधीच नाही झाला. फुलं वगैरे टाकलेले एक फुलं नंबर वगैरे एक नंबर वाटला आम्हाला. नक्कीच. आणि आपला देशाचा ओम देखील भेटले, हर्ष भाई, प्रणित भाईचा भाऊस आणि यो यशचा मित्र. तर ठीक आहे, एक नंबर वाटला. ते देखील आपल्या गेल्या वर्षी आपल्या सोबत होतं. आणि या भावाचा मी बघला असेल, आम्ही मागे ट्रेकिंगला पण गेलतो. नंतर आमची प्लॅन झाला ना, भाईने कशी गाडी बिरी घेतली ना, त्याच्यामुळे भाईला टाईम नाही होतं. आणि या भाईचा नादच वेगळा आहे, पाणी सगळ्याचं पाणी वगैरे घेतले, कारण की यार आमचे ब्रो आहेत ना, ते बिझी असतात काम. अरे प्रेम ये तू ये, प्रेम भाई आपला हाऊस आहे. प्रेम निसता पुढे चालले, चालाची टेक बघू शकता तुम्ही. माझी चप्पल येते अजून देणार तो, हाला चप्पल चोरून झाला. अजून काय बोलत होतं आपल्याला? देसाईमध्ये येताल पाडा आहे ना, तसं केलं तर देसाईमध्ये 5 पाडे आहेत. आणि हा येताल पाड्यांचा आपला मित्र आहे नाही. आणि भाऊ पण आपल्यासोबत सकाळपासून होता. सो आम्ही ब्लॉग जास्त शूट नाही केलं, कारण की आम्हाला जास्त नाही जमत नाही की भावाला शूट म्हणजे भाऊनं कधी फोटो पण नाही काढणार, कधी फोन पण नाही यूज करत. आता त्याने बघा ना, टाइमपाससाठी हा फोन घेतले. तो सांगतो पालखी झाल्या, बोलतो आयफोन घ्यायचं, पैसा रास आहे आपल्याकडे, करायचं समजत नाही यार. गाईज इकडे बघा, आपले सर्व दादासाहेब चालतात, इथं आरामशीर बसले. याला काय अर्थ आहे? दिस इज नॉट फेअर. दादा देखील आहेत. दादा आता त्यांच्याकडे झेंडा पण आहे. हा मधला झेंडा आहे, कारण की पालखी पाठ आहे ना आपली. फायनली आता दादा भेटले, खूपच कष्टाने, कारण की दादांना नुसते पुढे जातात. आणि आपला ब्रो देखील आहे. कारण की दादा आपल्या इकडे बघ, आज 12 वर्ष आणि तिसरं वर्ष. मला 3रं वर्ष. तुम्हाला किती? मला 7वा वर्ष. आणि आनंद भेटतो. या वर्षी मला वाटतं ना काहीतरी पब्लिक पण वाढले ना, आणि या वर्षी थोडा युनिक आहे. हां, थोडीशी जास्त एक्साइटमेंट पण आहे, आणि मजा पण करू आपण. ग्रुप पण बनवल्यात ना त्या लोकांनी, असं आहे का? ग्रुप बनवले, एक्साइटमेंट आहे. ते म्हणजे क्लासेस नव्हतं ना ग्रुप, कसं काय पालखी नेण्यासाठी. पालखी नेण्यासाठी म्हणजे सर्वांना मान देत आहे. देसाई गावाची पालखी म्हणजे एक अनुभव घेण्यासाठी पालखी. त्याच्यानंतर आम्ही फायनली आजुरीला पोहोचलो, म्हणजे इथं आपली पहिली वस्ती आहे. इकडे आपले दादाचे इथे आपले रूम घेतले आपल्याकडे, कपडे वगैरे चेंज करून. इकडे बघा आपले दादा, इकडे बघ, ये क्या हुई, लाईट चली गई. अरे इकडे बघा आपला भाऊ चालला फक्त 2-3 किलोमीटर, पण झोपले असा पूर्ण दिवस चालला. अख्ख्या रस्त्या रिक्षा आहे. तो आता पायांचे असे अवतार झाले ना, तुम्हाला सांगू पण नाही शकत आणि दाखवू पण नाही शकत. सो थोड्याच वेळात आपलं जेवण वगैरे करू आणि नंतर पूर्ण रात्रभर झोपू आणि सकाळी उठून पुन्हा एकदा आपल्याला जायचं पाहिजे. चालत ना भाऊ पण होता. सो आम्ही आता जेवण करण्यासाठी बसलो. इकडे बघा 3 भाज्या आहेत आणि इथे पापड लोणचा. आपला प्रेम भाई, आपला दादा देखील आहे. दादा जेवायला बसलाय, स्वयं पाडेल. इकडे आपल्या जेवण करून घेऊया, कारण की थोडासा फ्रेश झालाय. खूपच जास्त थंडी लागते, हे जास्त नाही, थोडी लागते. आपला दादा बी इकडे जेवायला बसलाय. दादानी एवढ्या रात्री सुद्धा आंघोळ केली. हँडसअप येतो, हँडसअप डायरेक्ट सलाम, शॉर्ट आउट.